श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेलघंटा ऐकून पण प्रेस करून घ्या, जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताला नकारात्मकतेपासून दूर ठेवण्यासाठी सदैव प्रेरणा देत असतात. ही प्रेरणा देण्याचं एक माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश. चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश आणि त्यामागील मार्गदर्शन. आजचा संदेश सांगण्यापूर्वी एका भक्ताने विचारलेला एक प्रश्न पाहूया. स्वामी नेमके असतात कुठे आणि ते भेटतात कुठे? त्यांचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. जो स्वामींच्या स्मरणात प्रपंच करतो त्यांच्या प्रपंचात स्वामी असतात. जो समाधानी आहे त्यांच्या अंतरात्म्यात स्वामी असतात. जिथे मारुतीचं स्थान आहे तिथे स्वामी असतात. जिथे अन्नदान आहे तिथे स्वामी असतात. जिथे निस्वार्थ प्रेम आहे तिथे स्वामी असतात. पण जिथे सतत नामस्मरण चालू असतं तिथे तर स्वामी निश्चितच असतात. जर तुमच्या घरात सतत स्वामींचं नामस्मरण होत असेल तर विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या घरात आहेत, तुमच्या मनात आहेत आणि तुमच्या घरातील प्रत्येक वस्तूमध्ये त्यांचं अस्तित्व आहे. म्हणूनच स्वामींना मंदिरात नाही तर स्वतःच्या हृदयात शोधा. चला तर मग पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी मार्गदर्शन. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी मार्गदर्शन. आता येणारा प्रत्येक दिवस तुमचा आनंदाचा असेल. स्वामी सांगतात जे आहे त्यात समाधानी राहा, कारण जे हवंय ते येण्यासाठी स्वामींचं योग्य वेळेची वाट पाहणं गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यात कधीच काहीच कमी पडणार नाही. फक्त मनातील नकारात्मक विचारांना आजच अलविदा करा. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुझेही सुखाचे दिवस येणार आहेत. चिंता सोडा. जे विचार तुमच्या मनात आहेत तेच प्रत्यक्षात घडणार आहेत. फक्त स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. अडचणी असतील पण खचून जाऊ नका. स्वामींच्या सेवेत असताना काहीच ठरवावं लागत नाही, कारण जे योग्य असेल ते स्वामी स्वतः ठरवतात. ठरलं आणि लगेच झालं असं कधीच होत नाही. कधीकधी वाट पाहावी लागते, कष्ट घ्यावे लागतात, संयम ठेवावा लागतो. पण लक्षात ठेवा, स्वामी तुम्हाला कधीच हरू देणार नाहीत. आपण एक चूक करतो, आपलं आयुष्य दुसऱ्याशी तुलना करत घालवतो, त्याच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतो. अशाने आपण स्वतःच्या वेगळेपणाला विसरतो. स्वतःचा आवाज ऐका, कारण तुमचं आयुष्य तुमचं आहे. ते स्वामींच्या मार्गदर्शनात सुंदर होणार आहे. ही एक गोष्ट टाळा आणि तुमचं आयुष्य हलकं वाटू लागेल. उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा. त्या दिवशी तुमच्या अवतीभोवती कोणतीही समस्या फिरकणारही नाही. स्वामी सांगतात जो कठीण प्रसंगातही निष्ठा न तोडता काम करत राहतो त्याचं संरक्षण मी करतो. त्याच्या प्रार्थना मी ऐकतो आणि योग्य त्यावेळी त्याला फळी देतो. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, एकदा का परमेश्वराची कृपा तुमच्यावर झाली तर आयुष्य आनंदाने भरून जातं. ही कृपा प्राप्त करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे स्वामींचं निस्सीम नामस्मरण. ज्या दिवशी तुम्ही संपूर्ण श्रद्धेने मनापासून नामस्मरण करायला सुरुवात कराल त्या दिवसापासून तुमचे सगळे अडथळे दूर होऊ लागतील आणि मनोकामनाही पूर्ण होतील. म्हणून लक्षात ठेवा, स्वामींना भावनेने, निष्ठेने आणि सततच्या नामस्मरणाने साथ घाला. स्वामी नक्की ऐकतील आणि तुमच्या पाठीशी कायम उभे राहतील. म्हणून नामस्मरण करायला सुरुवात करा. आता सध्याची परिस्थिती योग्य नाही, त्यामुळे कामामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. एकदा का योग्य वेळ आली की तुझे कामे पटापट होतील. ती वेळ मात्र यावी लागते. त्याच्या अगोदर तू कितीही प्रयत्न केले तरी ती वेळ योग्य नसते, म्हणून काम होत नाहीत. तुझा आमच्यावर विश्वास खरा आहे की स्वार्थी हे मी आता सध्या पाहत आहे. तुला आमच्या परीक्षेत पास व्हायचं आहे. तू का एकदा आमच्या परीक्षेत पास झालास की त्यानंतर आमच्या कृपेला सीमाच राहणार नाही. आणि तुला हवं तसं घडत नसेल तर परमेश्वराचे आभार मान, कारण तुझ्या नाही तर त्यांच्या पद्धतीनं घडत आहे. म्हणजेच तुझ्या जीवनाला आकार निश्चित मिळणार आहे.
कारण माठाला किंमत तेव्हा येते जेव्हा त्याला कुंभार घडवतो. न कळत तुझ्यासमोर एक असा क्षण आहे ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न लवकरच साकार होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामींचे मार्गदर्शन. स्वामी पाहताय तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुम्ही करत असलेले कर्म. पण प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे. तुम्ही जे काही स्वामींकडे मागत आहात त्याची वेळ कदाचित अजून आली नसावी. लक्षात घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे हे स्वामीशिवाय कोणालाही माहीत नाही. म्हणून आयुष्यात जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा, स्वामींची सेवा करा. आयुष्याच्या वाटेवर कितीही काटे असले तरीही स्वामींच्या सेवेने त्या काट्यांचे रूपांतर फुलत होण्यास वेळ लागणार नाही. लक्षात घ्या, एक चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच वाटचाल करावी लागेल. परिस्थिती सगळ्यांचीच परीक्षा बघते, म्हणून हताश होऊन कधीच जगायचं नसतं. आणि आपण रडत बसलो की ही दुनिया हसते, ही कधीच विसरायचं नसतं. लक्षात घ्या, संकटाचा काळ प्रत्येकाला ठरलेला असतो, पण तो कधीच कोणाकडे कायमस्वरूपी मुक्कामाला नसतो. दिवस बदलतात, पाहता पाहता दिवस सरून जातील. तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जातील. उगाच मागील दिवसाची चिंता करू नकोस. पुढील दिवस तुझे सोन्याने नाहून जातील. संकल्प कर, मी सोबत आहे. मला माहीत आहे तू संघर्ष करून आता खूप थकलाय, पण थोडा धीर धर, कारण जे तुला पाहिजे ते आता लवकरच तुझ्याजवळ असेल. मी ते तुला मिळवून देणारच. समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भौतिक गोष्टींच्या जाळ्यात बाळा तू अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझं हे कधी विसरू नकोस. लक्षात घ्या, स्वामींना जेव्हा आपण तळमळीने प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारं ब्रह्मांड कामाला लागतं. मग जे जे घडत आहे ती स्वामींची इच्छा म्हणून स्वीकार करायचा आहे. स्वामी म्हणतात, बाळा, या ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट नाही जी मी तुला देऊ शकत नाही. असं कोणतंही संकट नाही जे मी थांबवू शकत नाही. असं कोणतंही वादळ नाही ज्याला मी रोखू शकत नाही. पण तुझ्या चिंती इतकी विश्वास, इतकी भक्ती निर्माण कर की हे सर्व तू पैलू शकशील. संकटासमोर निर्धास्तपणे उभा राहू शकेल. वादळात निबिडपणे शिरू शकशील. जर तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत नसेल तर एकदा तुमच्या कामाची पद्धत बदलून बघा. नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगा. आयुष्य जास्त सुंदर वाटेल. भविष्याचं चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातील चित्र पूर्ण करा. होईल सगळं तुझ्याही आयुष्यात नीट. प्रॉब्लेम आहे ते फक्त काही वेळेसाठी आहे. थोडा वेळ लागेल, पण त्याचं उत्तरसुद्धा मिळेल. तुला ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांनासुद्धा शिक्षा मिळणार. तुम्ही काहीही करू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात. लक्षात घ्या, कर्मभूमीवर फळासाठी कष्ट साऱ्यांनाच करावे लागतात. भगवंत फक्त हातावर रेषा देतो, त्यात रंग आपल्यालाच भरावे लागतात. तुमच्या वाईटावर सर्वजण आहेत. तुमच्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्नही करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची दोरी आणि सर्व सूत्र स्वामींच्या हातात आहे. त्यामुळे कोणी काहीही केलं तरी काहीही होणार नाही. तुझ्या नशिबाचा चाक सतत फिरत आहे. तो दिवस लवकरच येईल जेव्हा तुझ्या नशिबाचे फसे बदलतील. पडतोय पण घडतोय, रडतोय पण रडतोय. एकटा आहे पण तू कमजोर नाही. अपयश येतंय तुला, पण सदा संघर्ष संपला नाही. अंधारात आहे आयुष्य, पण प्रकाशाची मशाल पेटवशील नक्की. रस्ता अवघड आहे, पण आता माघार घेऊ नकोस, कारण तू यशाच्या अगदीच जवळ आला आहेस. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, एक लाईक करायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, आपला आजचा स्वामींचा पवित्र संदेश ज्याही भक्तांनी ऐकला आहे त्यांनी फक्त कमेंटमध्ये एवढं टाईप करा,
हो स्वामी आई, मी तुझा पवित्र संदेश पूर्णपणे ऐकला आहे आणि माझा तुझ्या पवित्र संदेशावरती पूर्णपणे विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ.